नमस्कार, मी उमेश पाटील विथ फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, कशा आहात तुम्ही? सर्व मजेत ना? मित्रांनो, मजेतच पाहिजे. मित्रांनो, भरपूर असे कॉल येतात की उन्हाळ्याचं नियोजन सांगा. आम्हाला भरपूर असा प्रॉब्लेम होतो आहे. कोंबड्यांना मोठ्या प्रमाणामध्ये CRD होते. भरपूर ठिकाणी असे रोग चालू आहेत. भरपूर ठिकाणी कोंबड्यांना त्रास होतो आहे, कोंबड्या मरत आहेत. तर ह्या पद्धतीने मित्रांनो, आणि आपल्या इथे कोंबड्या बघत असाल तर आपल्या कोंबड्या पूर्ण सावलीच्या ठिकाणी आल्यात. आणि आपल्याकडे एक कुकी आहे आणि इकडे अजून 2 आणलेत आपण. हे बघा, ही आपली कुकी आणि हे अजून 3 आणलेत. आणि हा आपला पूर्ण मित्रांनो पॅरेंट्स आहे. ठीक आहे, तर हा पूर्ण पॅरेंट्स आणि फुल अशी हीट चालू आहे. तर मित्रांनो, पाणी खूप महत्त्वाचं आहे. आता बघत असाल तिकडे पूर्ण आपण ओलं केलं आहे, जेणेकरून काय होतं की पक्ष्यांना ओलावा भेटतो आणि पक्षी त्यांना जास्त हीट लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने नियोजन करा. पक्ष्यांना जेवढं थंड वातावरण ठेवता येईल तेवढं थंड वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिली गोष्ट तर ही करा. ठीक आहे, तुमच्याकडे फ्री रेंज एरिया असेल अशा ठिकाणी तुम्ही सावली किंवा आता हे बघा, हे स्प्रिंकलर आहेत. स्प्रिंकलरचं काम चालू केले होते, पण आपल्याला थोडंसं चिकटवायचे राहिलेत. त्या पद्धतीने आणि हे बघा, कुकीने किती पूर्ण पॅन्ट खराब करून टाकली. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने मित्रांनो स्प्रिंकलरचा व्यवस्था करा. हा दुसरा जुगाड झाला. तिसरा, इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये टाका. जी तुम्ही पाण्याची भांडी ठेवताय ती थंड ठिकाणी ठेवा. ठीक आहे, जेणेकरून पक्ष्यांना थंड पाणी प्यायला मिळेल या हिशोबाने. दुसरी गोष्ट सांगायची झालीच तर पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट, साखर पाणी ठेवू शकता किंवा ग्लुकोज टाका. तुम्हाला वाटते की तुम्ही बाहेरून आल्यावर तुम्ही लिंबू पाणी प्यावंच वाटतं तर लिंबू पाणी टाका. ठीक आहे, म्हणजे लिंबू एक 10 लिटरमध्ये एखाद लिंबू पिळून टाका. त्या हिशोबाने नियोजन करा. कारण याच्यामध्ये भरपूर ठिकाणी देवी रोग, CRD रोग यासारखे भरपूर असे रोग हे सध्या चालू होत आहेत. आणि भरपूर ठिकाणी मॉर्टेलिटी होते आणि पक्ष्यांना भरपूर असा त्रास होते. तुम्ही बघत असाल तर आम्ही सर्व ठिकाणी माती पूर्ण ओली केलेली आहे. आता हे बघा, ही पूर्ण माती ओली आहे. आणि ह्या हिशोबाने जर तुम्ही नियोजन करत असाल तर तुम्हाला भरपूर असा फायदा होऊ शकतो तुमच्या कुक्कुटपालनामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पक्ष्यांना तुम्ही आतमध्ये सांगाल तर एक्झॉस्ट वगैरे लावा किंवा मग फॅन लावा किंवा ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन करा. आता तुम्ही बघत असाल तर सर्व ठिकाणी आम्ही पाणी मारलेलं आहे. आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय केलं आहे की पूर्णच्या पूर्ण थंडावा आपल्या पक्ष्यांना होईल या हिशोबाने आपण केलं आहे. आणि इकडे बघत असाल तर पूर्णच्या पूर्ण ही वाडी आहे. आणि ह्या आंब्याच्या बागेमध्ये पूर्ण ठिकाणी आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि इकडे बघत असाल तर पक्ष्यांनी फीड किती म्हणजे वाट लावली फीडची. तर आपल्याला भांडी वर पण ठेवावी लागते, म्हणजे पक्षी जास्त मोठ्या प्रमाणाने नुकसान करणार नाही या हिशोबाने. आणि ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन करा. ग्रीन फोल्डर तुम्ही दुपारच्या वेळेस द्या, जेणेकरून त्यांना पाण्याची मात्रा कमी राहील. एक 12 ते 4च्या मध्ये तुम्ही सांगाल तर पूर्णच्या पूर्ण भांडी खाद्याची ही वर करून घ्या, जेणेकरून पक्षी फीड खाणार नाही आणि पक्षाला प्रॉब्लेम होणार नाही या हिशोबाने. ठीक आहे, तर या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन करा. आता ही जी भांडी आहेत ही आपण वर करून घेऊयात, म्हणजे पक्षी फीड उचलणार नाही आहे या हिशोबाने. आणि माणसांनी एवढी खाद्याची भांडी पूर्ण भरून टाकलेत की झाडालाही त्रास होत असेल, एवढं वजन झालं आहे. या हिशोबाने पूर्ण दुपारच्या वेळेस आपण हे करायचं. पाणी जेवढं जास्त तुम्हाला पाणी ठेवता येईल तेवढं पाणी ठेवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून पक्षाला जास्त स्ट्रेस येणार नाही आहे आणि स्ट्रेस फ्री ते राहणार आहेत. तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण तुम्ही उन्हाळ्याचं नियोजन करा. तुम्हाला भरपूर असा फायदा तुमच्या कुक्कुटपालनामध्ये होऊ शकतो. तर एकदा रिपीट सांगतो, साखरेचं पाणी ठेवा, लिंबू पाणी ठेवा, दही ठेवा, ताक ठेवा किंवा दही आणि हळदीचा वापर करा. या पद्धतीने करा. किंवा इलेक्ट्रोलाइट पावडर तुम्ही ठेवा. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला घरगुती पद्धतीने तुम्हाला करायचे असतील तर ह्यासुद्धा करू शकता. जसं आपण जसं सांगतो की जसं आपल्याला बाहेरून आलं की आपल्याला पाणी प्यावंसं वाटतं, थंड नॉर्मल पाणी, तर त्या पद्धतीने करू शकता. तुम्ही बर्फाचं पाणी ठेवू शकता, पण लिमिटमध्ये, म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये. आता तुम्ही थंडगार एकदम पाणी कोंबड्यांना देत असाल तर भरपूर असं तुमचं नुकसान होऊ शकतं. तर ह्या चुका मित्रांनो तुम्ही अजिबात करू नका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.